निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे मुद्दे। आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे पाहूया। शिवसेनेतील फूट झाल्यानंतर दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला। हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला। मात्र ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। निवडणूक आयोगाने कोणती कसोटी वापरली? ठाकरे गटाचा मुख्य आक्षेप असा आहे की पक्ष कोणाचा हे ठरवताना फक्त विधिमंडळातील आमदारांची संख्याबळ निर्णायक मानता येणार नाही। पक्षाची संघटना कोणाच्या बाजूने आहे, पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, प्राथमिक सदस्य कोणाच्या बाजूने आहेत, पक्षाची घटना काय सांगते, या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे। पॅराग्राफ 15 चा मुद्दा। या प्रकरणात इलेक्शन सिम्बॉल्स ऑर्डर मधील पॅराग्राफ 15 अत्यंत महत्त्वाचा आहे। दोन गट एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षावर दावा करत असतील तर निवडणूक आयोगाला त्या वादात कोणता गट पक्षाचे प्रतिनिधित्व करतो याबाबत निर्णय घेण्याची भूमिका असते। पण ठाकरे गटाचा प्रश्न असा आहे, पॅराग्राफ 15 लागू करण्यापूर्वी राजकीय पक्षात प्रत्यक्ष फूट पडली आहे का हे तपासणे आवश्यक नाही का? केवळ आमदारांचा एक गट वेगळा झाला म्हणून संपूर्ण पक्ष फुटला असे कसे म्हणायचे? विधिमंडळ पक्ष विरुद्ध राजकीय पक्ष हा निवडणूक आयोगाच्या निर्णयाशी जोडलेला सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। विधिमंडळ पक्ष म्हणजे निवडून आलेले आमदार, तर राजकीय पक्ष म्हणजे पक्षाची संपूर्ण संघटना, पदाधिकारी, प्राथमिक सदस्य आणि पक्षाची घटना। म्हणूनच प्रश्न असा, आमदारांचे बहुमत मिळाले म्हणजे पक्षाचेही बहुमत मिळाले असे मानता येईल का? ठाकरे गटाचे म्हणणे आहे की दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत। संघटनात्मक बहुमत। निवडणूक आयोगाने पक्षाचा दावा ठरवताना संघटनात्मक बहुमताचा योग्य विचार केला का? हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे। पक्षाचे पदाधिकारी, राज्य प्रभारी आणि प्राथमिक सदस्य कोणाच्या बाजूने होते? पक्षाची संघटनात्मक रचना कोणाच्या बाजूने होती? या बाबींचा पुरेसा विचार झाला का यावर ठाकरे गटाने प्रश्न उपस्थित केले आहे। प्राथमिक सदस्यांचा मुद्दा। राजकीय पक्ष म्हणजे केवळ आमदार नाहीत, पक्षात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक सदस्य असतात। त्यामुळे जर एखादा गट म्हणत असेल की आम्हीच मूळ पक्ष आहोत, तर त्या दाव्याचा तपासणीमध्ये प्राथमिक सदस्यत्व आणि संघटनात्मक पाठिंब्याचाही विचार व्हायला हवा का? हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयासमोर आहे। पक्ष घटनेचा विचार झाला का? ठाकरे गटाचा आणखी एक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे शिवसेनेच्या पक्ष घटनेचा आणि पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक रचनेचा निवडणूक आयोगाने किती विचार केला? पक्षाध्यक्षाचे अधिकार काय? पक्षाचे निर्णय कोण घेतं? पदाधिकारी कसे निवडले जातात? पक्षाच्या संघटनेचे अधिकार कोणाकडे आहेत? या प्रश्नांची उत्तरे पक्षाच्या घटनेत असू शकतात। त्यामुळे केवळ आमदारांची संख्या पाहून निर्णय घेण्याऐवजी पक्ष घटनेचाही विचार करणे आवश्यक असल्याचा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे। नंतर मिळालेले समर्थन महत्त्वाचे की मूळ स्थिती? आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, फूट पडल्याच्या वेळी कोणाच्या बाजूने किती समर्थन होते आणि नंतर कोणाच्या बाजूने किती लोक आले, यामध्ये फरक करायचा का? उदाहरणार्थ, एखादा गट सत्तेत आला आणि त्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या गटात गेले, तर त्यानंतरच्या समर्थनावरून मूळ पक्ष कोणाचा हे ठरवता येईल का? ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे की वाद निर्माण झाला त्यावेळची वास्तविक परिस्थिती महत्त्वाची आहे। निवडणूक आयोगाची भूमिका किती? आता सर्वात मोठा कायदेशीर प्रश्न, निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाची अंतर्गत रचना ठरवण्याचा अधिकार किती? आयोगाला पक्षातील दोन गटांपैकी कोणता गट पक्षाचे प्रतिनिधित्व करतो हे ठरवावे लागते। पण त्यासाठी पक्षाची अंतर्गत लोकशाही, पक्ष घटना, पदाधिकारी आणि सदस्यत्व यांचा किती खोलवर विचार करायचा? हा प्रश्न सर्वोच्च न्यायालय तपासत आहे। आर्टिकल 19(1) शी संबंधित इथे संविधानाच्या आर्टिकल 19(1) चा संदर्भ येतो। या कलमानुसार नागरिकांना संघटना स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आहे। राजकीय पक्ष हा देखील एक संघटनात्मक स्वरूपाचा घटक असल्याने त्याच्या अंतर्गत रचनेशी संबंधित
प्रश्नांचा घटनात्मक संदर्भ निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकारांबरोबरच राजकीय संघटनेच्या स्वायत्तेचा प्रश्न देखील चर्चेत येतो. सेक्शन 29A चा संदर्भ. आणखी एक महत्त्वाचा फरक समजून घ्या. संविधानातील आर्टिकल 29 आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट मधील सेक्शन 29A हे वेगळे आहेत. सेक्शन 29A हा राजकीय पक्षांच्या निवडणूक आयोगाकडे नोंदणीशी संबंधित आहे. म्हणून शिवसेना हा नोंदणीकृत राजकीय पक्ष असल्याच्या संदर्भात सेक्शन 29A महत्त्वाचा कायदेशीर संदर्भ ठरतो. निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम आहे का? नाही. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले असले तरी त्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाने वापरलेली कायदेशीर प्रक्रिया आणि निकष योग्य होते का याची तपासणी करत आहे. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे, राजकीय पक्षाची खरी ओळख ठरवताना फक्त आमदारांचे संख्याबळ पाहायचे की पक्षाची संघटना, पक्षघटना, पदाधिकारी आणि प्राथमिक सदस्य यांचाही एकत्रित विचार करायचा? याचे उत्तर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आणि याच कारणामुळे निवडणूक आयोगाचा 2023 चा निर्णय आणि त्यामागची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये केंद्रस्थानी आले आहे. मात्र लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने अद्याप अंतिम निकाल दिलेला नाही. त्यामुळे कोणत्याही गटाचा अंतिम कायदेशीर विजय झाला आहे असे सध्या म्हणणे योग्य ठरणार नाही.